चला आज काय चाललेलं आहे आपलं मस्तपैकी तळणाचं वेळणाचं मस्त छान असं। खूप दिवस झालं जेवणाचा व्हिडिओ नाही। माणसाच्या मागे एकदा संकट यायला लागले की संकट काय पिछाच सोडत नाही। तर बघा आता नुसतं गणपतीचं व्हिडिओ येत होतं, काय जेवणाचं एक बी नाही, मोदकाचा नाही, काय नाही। पुरगी आली होती लेट सरळ तिने थोडं मोदकाचा टाकले तर तेवढंच व्हिडिओ, जेवणाचं काहीच व्हिडिओ नाही। तर छानपैकी म्हणतात आज काय चालले तर का आळूच्या वड्या मस्त गावरान अशा उकडून ठेवल्या, तर अशा उकडून घेतल्या, थोडा थंड झाल्यानंतर आता ह्या मस्त अशा तळून घेते या, हे बघा। आणि ह्याच्यामध्ये लसूण जिरं हिरवी मिरची वाटून आणि पांढरं तीळ बेसन पीठ हळद मीठ लावून मस्त त्याला भरून घेतलं होतं। टोकात ठेवले तर गार झाल्या, 2 वळकुट्याच्या मोठ्या मोठ्या 3-3 पानाच्या वळकुट्या एकदम जाड केल्या, त्यामुळे वड्या पण छान अशा निघतात मोठ्या मोठ्या। आणि इकडं आपली छान आहे केल्या भाज्या झाल्यात भाकरी, बाजरीच्या भाकरी, वरण भात आणि आळूच्या वड्या। तर कोणाला तर आंबट संधिवातामुळे मी चिंच टाकत नाही, चिंच आणि गूळ थोडंसं भिजाय घालून ह्याच्यामध्ये पीठ मळतं आणि पिठात टाकायचं, मग वड्याला ते कालवून आपण बेसनमध्ये मग लावायचं। आंबट गोड अशा वड्या खूप छान खात्यात। तर मस्तपैकी उलटाण्याच काढते का थोड्या दाटापुरत्या काढतात, तोंडीला 2 वळकुट्या मी तशाच ठेवणार फ्रीजमध्ये, सकाळ तळायच्या त्याच्या उकडून ठेवलं तर हे होते। आणि ह्याच्यामध्ये तीळ लावायचं, तीळ टाकायचं की मेन काय असतं हाडांसाठी पांढरं तीळ खूप मग आपल्या हाडे चिवचिव झाले असे तर तीळ खाणं खूप उपयोगी होतं, कारण तीळ हा शरीरासाठी खूप हाडांसाठी खूप हे उपयोग होतं की जेणेकरून आपले हाडं दुखत नाही। तीळ ज्या महिन्यातनं 2दा तरी 2-3 वेळा असं खाल्लं पाहिजे। अशा वड्या बघा आता कापून घेते आपण छोट्या छोट्या, हे बघा झटकेपट आळूच्या वड्या कशा वाटत्या, तुम्ही कशा करता ते सांगा। ते बघा असं वाटते मच्छीचं काप केले, मच्छी बिच्छी काय नाही, आपलं व्हेज प्युअर व्हेज आहे हे। आता गणपती मग उठल्यात, पण आता काय आता पितृ पाठवायचंय, पितृपाठ महिना चालू झालाय, पितृपक्ष म्हणजे आता पितृपक्षाला बी असेच व्हेज थाळी अशी सगळी पितराच्याला। आता बघू यावरच्या अजून पायाचं काही जखम बरी झालेली नाही, एवढ्यावर पाय दुखते, मग एकच ताट आपलं निवदापुरतं करायचं, दररोजचं खूप जेवण मोठं करते। तर असू द्या कशा झालं तर वड्या या सगळ्यांनी गरमागरम बाजरीची भाकरी आणि वड्या खायला। बाय सगळ्यांना।